सोने खरेदीकरांसाठी आनंद बातमी आली आहे। सोन्यामध्ये धूमधडाम 1 लाखापेक्षा खाली येणार, ग्राहकांसाठी मोठी आनंद वार्ता। आता नेमकं काय आली बातमी आपण बघूयात। सोन्यातील दरवाढीचे वादळ शमले आहे। विक्रमी उंचीवरून सोने घसरून 10 ग्रॅमचा भाव 1.21 लाखांवर आला आहे। जागतिक बाजारात सोने 6% घसरले आहे। सोने 1 लाखाच्या आत येणार का असा प्रश्न या ठिकाणी जनतेकडून विचारला जात आहे। सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी तेजी दिसली। हे वादळ आता शमल्याचे दिसते। सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे। सोन्याने एकामागून एक नवीन विक्रम नावावर केले, पण अचानक सोने 11,000नी आपटले। सोने 1.32 लाखाहून थेट 1.21 लाखापर्यंत खाली घसरले। ही घसरण अशीच कायम राहणार का असा सवाल विचारला जात आहे। जर असे झाले तर सोने 1 लाखापेक्षा कमी होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे। जर असे झाले तर सोने 1 लाखापेक्षा खाली उतरणार, मोठी स्टोरताई येणार अशी विचारणा करण्यात येत आहे। काय आहे नेमकं त्यामागे सत्यता आपण बघू। दिवाळीनंतर का झाले सोने स्वस्त आपण बघूयात। सोने सणासुदीत गगनाला भिडले। किमती आता 1.5 लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली, पण दिवाळी पाडवा येताच सोन्यात पडझडीला सुरुवात झाली। त्यानंतर अनेक कारणे समोर आली। प्रॉफिट बुकिंगमुळे अनेकांना सोने स्वस्त असतानाच अनेकांनी ते सोने खरेदी केले आणि किमती गगनाला भिडताच ते विक्रीसाठी बाजारात आणले। त्याचा परिणाम थेट किमतीवर झाला। सोन्याची बाजारात आवक वाढताच भाव घसरले असे या ठिकाणी दिसून येत आहे। सोन्याचा तोरा उतरण्याचे दुसरे कारण म्हणजे डॉलर मजबूत झाला। जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर घसरत होता, पण जेव्हा डॉलर मजबूत झाला तेव्हा इतर देशांनी डॉलर मजबूत होताच सोन्याची खरेदी कमी केली। गुंतवणूकदारांनी सोन्याकडून डॉलरकडे मोर्चा वळवला। त्यांच्यामुळे सोन्याची किंमत अजून घसरली। सोने घसरणीचे तिसरे कारण म्हणजे मागणी घसरली। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार IBJA धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी खरेदीसाठी झुंबड उडाली होती। आता बाजारात मोठी गर्दी नाही। सणासुदीला मागणी घटल्याने किमती दबावाखाली आल्या आणि सोने स्वस्त झाले। सोने 1 लाखापेक्षा जास्त स्वस्त होणार का असा प्रश्न विचारला जात आहे। सोन्यातील ही घसरण अशीच कायम राहणार का असा सवाल करण्यात येत आहे। अनेकांना सोने 1 लाखाच्या खाली उतरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे। अनेक तज्ञांच्या मते हे एक टेक्निकल कनेक्शन आहे। जेव्हा एखादी वस्तू महाग होते तेव्हा त्यात थोडी घसरण येणे ही बाब स्वाभाविक आहे। बाजाराला एका दरापर्यंत स्थिर करण्याचा हा प्रयत्न असतो। तज्ञाच्या मते सोने एकदम खाली येण्याची शक्यता कमीच आहे। सध्या सोन्याचा भाव कमी आहे तोपर्यंत गुंतवणूक करणे फायदेशीर आहे, पण येणारा काळ हा लग्न सराईचा असल्यामुळे त्यामुळे सोन्याची किमती वाढण्याची शक्यता आहे। कारण या काळात सोन्याला मोठी मागणी असते, त्यामुळे सोने जोपर्यंत गडगडत नाही तोपर्यंत ते 1 लाखाच्या खाली उतरेल असे सांगता येत नसल्याने तज्ञांचे मत या ठिकाणी स्पष्टपणे मांडले आहे। आता नेमकं तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला आता हाच काळ आहे सोनं खरेदी करायचं, कारण की आता सोन्याचा भाव 1,32,000हून 1,21,000 आला आहे, तर तुम्ही आता सोनं खरेदी करू शकता। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ, लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट अपडेट येत असतात, त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका।